सर्व संपलं असं कधीच होत नसतं. असं कधीच होत नसतं. अजयची ॲटो स्टेशनपर्यंत पोहोचली. त्याच्या नेहमीच्याच त्या स्पॉटवर, ज्या ठिकाणी त्याला राजावाजा भेटू शकत होते, त्या ठिकाणापर्यंत तो खूप लगबगीने गेला. कारण तसा गाठीभेटींमध्ये खंड पडला होता. आणि खरंच आपल्या त्या मित्रांची काळजी अजयला सतत मनात होती. त्यातल्या त्यात आता अशा स्टेशन, दवाखाने, लहान मुलांच्या शाळा, गार्डन याच्या आसपासच्या कुत्र्यांना सरळ उचलावे, त्यांचं वॅक्सिनेशन झालं आहे का नाही ते बघा, त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे की नाही ते पहा आणि निवारा सेंटरला त्यांना नेऊन टाका. अक्षरशः एका एकरमध्ये हजार हजार कुत्री. त्यामध्ये जी कमजोर असतात ती नाही जगू शकत गर्दीत. त्यांना बंडखोर कुत्री मारून टाकण्याचा प्रयत्न करतात. रोज उठून त्या हजार कुत्र्यांमध्ये अनेक कुत्र्यांची भांडणं, म्हणजेच त्यांच्या जीविताला धोका. अशा सगळ्या विचारात अजय त्या स्पॉटला पोचला. पण कुठेही त्याला राजावाजाचं अस्तित्व कुठे असेल असं दिसेना. काहीही खाणाखुणा दिसेनात. नेहमीची शिट्टी वाजवली त्यांनी, तरीसुद्धा कुठेही काही त्यांचा थांगपत्ता लागेना. अजयच्या मनात चर्र झालं. इतक्यात त्याला प्लॅटफॉर्मवरती आपला ओळखीचा एक जवान दिसला. सहज त्याला विचारलं, अरे पाहिलंस का आपल्या राजावाजाला? तो म्हटला, साहब कल तो देखा था मैंने. फिक्र मत करो साहब, यहीं पे है वो, वैसे कहीं जाएंगे नहीं वो, थोड़ा सा कोशिश कीजिए इधर उधर. एवढं सांगून तो त्याच्या ड्युटीवर निघून गेला. अजय मात्र भरकटल्यासारखा इकडे तिकडे शिट्टी मारत फिरत होता. तेवढ्यात त्याला कुठेतरी भिंतीच्या आड कान टवकारलेले दिसले. त्याने पुन्हा एकदा शिट्टी मारली. ते कान अधिक टवकारले असं दिसले. बाकी काही दिसत नव्हतं अंग त्याचं, पण कुठेतरी हे आपल्या ओळखीचे आहेत, या कानांना आपल्या शिट्टीची सवय आहे असं अजयला जाणवून गेलं. आणि म्हणून त्याने शिट्टीचा मारा सतत चालू करत त्या कानाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. तेवढ्यात त्या गडद झोपातनं राजा बाहेर आला. राजा बाहेर आला तशी त्याने जोरात एकदा भोंकून दुसऱ्या आपल्या बाजाला, आपल्या मित्राला सलामी दिली. बाजा दुरून पळत अजयकडे आला. राजा एव्हाना अतिशय जोरजोरात शेपूट हलवत होता, अंगावर उड्या मारत होता. बाजासुद्धा जोरात धावत आला लांबून. त्यानेसुद्धा अजयला खूप दिवसांनी पाहिलं होतं. तो पण अंगावरती उड्या मारू लागला. काय हो, जर तुम्ही पाहिलंच नाही हे दृश्य तर अक्षरशः तुमच्या अंगावरसुद्धा काटे येतील. किती प्रेम असावं या आपल्या न बोलता येणाऱ्या मित्रांसोबत. अजयने काय लढा लावला असेल, काय त्या दोघांनी त्याला प्रेम दिलं असेल, केवढं ते प्रेम, केवढा तो आनंद, आणि ते व्यक्त करण्याची पद्धत काय त्या दोघांची. नुसत्या अंगावर उड्या मारून त्यांनी अजयला बेजार करून सोडलं. आणि बारीक आवाजात ते काहीतरी त्याला बोलत होते, काहीतरी त्याच्याशी मन मोकळं करायचं होतं त्यांना. पण त्यांची भाषा कदाचित कदाचित अजयला समजत होती. कारण ते तसे तेवढे मिळून मिसळून राहिलेले होते. बाजासुद्धा कू 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 बारीक आवाजात अंगावर उड्या मारत, शेपूट खूप जोरजोरात हलवत. दोघांचीही अवस्था तशी पाहिली तर अगदी सारखीच दिसत होती. कुठेतरी काहीतरी दुःख आहे त्यांना असं त्यांच्या डोळ्यात बघून दिसत होतं. म्हणजेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न झालेला होता. ते वाचले होते, पण किती दिवस वाचू याची काहीही गॅरंटी नव्हती. आणि कदाचित तीच तीच त्यांच्या मनात काळजी होती. आणि आज त्यांना त्यांचा छान त्यांना जपणारा मित्र भेटला होता. आणि त्या आनंदात ते त्याला सांगत होते की अरे काहीतरी कर आमच्यासाठी, आम्हाला इथं धोका आहे, आम्हाला रोज धोका आहे, आम्ही कसं तरी लपून छपून जगतो आहे, पण काही सांगता येत नाही केव्हा आमच्या या जीवनावर धाड पडेल आणि आम्हाला केव्हा आमचं ठिकाण बदलावं लागेल, काही सांगता येत नाही. असं काहीसं अजयला का कोणास ठाऊक, पण आतून असं जाणवलं की हे दोघं तक्रार करत आहेत, हे दोघं भीक मागत आहेत, त्यांच्या आयुष्याची भीक मागत आहेत. अजयला राहवलं नाही. अजयच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने सहज त्यांना बोलवलं. त्याच्या मागे मागे ते गेले. नेहमीप्रमाणेच जरी नियम असला खायला घालू नये तरीसुद्धा बेधडक अजयने एक कोपरा गाठला आणि मग त्यांना यथोचितरित्या खाऊ पिऊ घातलं.
सुन्न मनाने त्यांची हद्द संपेपर्यंत त्याने निरोप घेतला. त्यांची हद्द संपताच ते खूप जोरात धावत, असे कधीही ते मागं फिरले नव्हते. अजय जाईपर्यंत ते एकटक बघायचे, पण आज त्यांना थांबायला भीती वाटत होती. त्यांच्या मनामध्ये जी भीती होती ती रास्त होती असं अजयला पण वाटलं. कारण सगळीकडे धरपकड सुरू झाली होती. असा कोणताही एरिया सोडला जाऊ नये, अशी कुठलीही भटकी कुत्री दिसली नाही पाहिजेत असे त्यांना वरनं आदेश मिळाले होते. शेवटी न्यायालयाचा निर्णय, त्याची अंमलबजावणी आणि मग प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका, पंचायती या सगळ्यांना ते आदेश लागू असतात ना. प्रत्येक व्यक्ती आपापलं स्थान पक्क ठेवण्यासाठी घाबरत असतो. त्याला त्याचा संसार असतो, त्याला त्याची नोकरी प्यारी असते. त्याच्यापुढे ही मूक जनावरं नगण्य. एका अजयला त्यांनी प्रेम दिलं म्हणून सगळ्या दुनियेने त्यांच्यावर प्रेम करावं असं तर कुठे लिहिलेलं नाही ना. अशा सगळ्या विचारात अजयने मागं वळून बघितलं, पण त्यांनी धूम ठोकली होती. राजा दिसेनासे झाले होते. त्यांच्याच काळजीत अजय परत तितक्याच सुसाट परत ॲटो पकडून हॉटेलकडे गेला. कारण त्याला हॉटेलची पण काळजी होती. आज अनूप नव्हता आणि पार्टी सुरू व्हायला साधारण एक अर्धा तास उरला होता. आपण इतका वेळ कुठे गेलो असं कदाचित नंदकुमारांना वाटेल. मग आपण पण गाफीलच असतो का, असंही काहीतरी त्यांच्या मनात येऊ शकतं. सगळ्या स्टाफला असं वाटू शकतं. 2 दिन नखरे किए, ये साहब भी इतना कोई ध्यान नहीं देगा, अशा चर्चा चालू झाल्यात की काय आपल्याविषयी. अशा सगळ्या विचारांमध्ये, थोड्याशा टेन्शनमध्येच अजयची रिक्षा हॉटेल तिरुपतीसमोर थांबली. अजय तिथे पोचल्यावर लगेच त्याला त्या सगळ्यांच्या स्टाफच्या नजरातनं कळलं की अरे त्याचीच वाट बघत होते. त्यांनी फटाफट आढावा घ्यायला सुरुवात केली. नंदकुमारांना जाऊन भेटला. वरती वेसिनला जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं. मनातली राजाबाजाची काळजी ती आता कुठेही चेहऱ्यावर दाखवायची नाही आहे. काय असेल ते बोलायचं ते अनुपशी आपण बोलू रात्री बंगल्यावर गेल्यावर. पहिल्यांदा अनुपचा दिवस कसा गेला, अनुपशी आज कोणती कामं मार्गी लागली, याच्याने आपण गप्पा सुरू करूयात. आणि मग नंतर मग विषयात विषय निघाला तर आपण राजाबाजाविषयी अनुपकडे काहीतरी शब्द टाकूयात. असा विचार करून फ्रेश होऊन अजय पुन्हा खाली आला. नंदकुमारजींना विचारलं, झाली का तयारी, काही माझी मदत हवी आहे का, काही राहिलं असं वाटतं आहे का. चला मेनू कार्ड दाखवा त्यांची ऑर्डर दाखवा, त्याप्रमाणे काय काय प्रिपेअर केले पाहूयात. चला माझ्यासोबत चला जरा किचनमध्ये. असं करून अजय त्याच्या स्वभावाप्रमाणे खूप मोठी इन्व्हॉल्वमेंट घेऊन प्रत्येक गोष्टीकडं अतिशय बारकाईने पाहत होता. कोणालाही, कोणत्याही खवय्यांना आपल्या हॉटेलच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत तक्रार करण्याचा काहीही मौका मिळाला नाही पाहिजे. कोणतीही संधी त्यांना अशी सापडली नाही पाहिजे की इथं चला तिरुपतीविषयी तक्रार करू आणि मग बाजारात हॉटेल तिरुपतीचं जे नाव आहे त्या नावाला बट्टा नाही लागला पाहिजे. यासाठीच अजय धडपडत होता. सगळ्यांची चौकशी केली. मस्त हसत खेळत तो किचनमध्ये शिरला. नंदकुमारजी होतेच सोबत. लगेच त्याचा स्वभाव आवडणारा तो खूप पुढे आला. कैसे हो सर जी, कहाँ गए थे, सुबह से दिखाई नहीं दिए, हम लोग तो आपका ही इंतज़ार कर रहे थे. देखो फिक्र मत करो, सब कुछ रेडी है और सब कुछ बढ़िया हो जाएगा. और आप अभी आए हो ना, बस आप सिर्फ इधर उधर टहलते रहना और इशारों ही इशारों में स्टाफ को बताते रहना जो कुछ भी आपको बुरा लगता है. जहाँ कुछ भी अगर आपको लगता है कि यहाँ लैक्यूना है, या ऐसे होना चाहिए या ऐसे नहीं होना चाहिए, बस इशारा कर दीजिए, सब कुछ ठीक कर देंगे. पार्टी तो बढ़िया ही होगी. अनूप सर जी को आने के बाद बस हम पार्टी बहुत बढ़िया हो गई ऐसा ही सबको बताना है और वैसे ही करके दिखाएंगे. इतकं मोठं आश्वासक बोलणं त्या कुकचं, त्या वेटर लोकांचं. नंदकुमारांच्या चेहऱ्यावरच तो आत्मविश्वास. गेली अनेक वर्ष ते तिरुपती हॉटेलच्या खाचा खोचा सगळ्या त्यांना माहिती आहेत आणि प्रत्येकाशी त्यांचंसुद्धा खूप छान मित्रत्वाचं नातं आहे. त्यातून अजय सरांच्या मित्रत्वाची भर पडली आहे. अजय सर ज्यांना आपले अनुप मालक खूप मानतात, अनुप मालक आपल्या अजय सरांना वडिलांच्या जागी मानतात, एवढा एकच संदेश सर्वांना व्यवस्थित काम करण्यासाठी खूप झाला ना. आणि हा संदेश सर्वांनी मानला आहे मनातल्या मनात. त्यामुळं प्रत्येकजण झटतो आहे. प्रत्येकाला असं वाटतं आहे की हे हॉटेल तिरुपती ही जी काही संस्था आहे ही आपली आहे. हे हॉटेल, ह्याचं नाव, याची प्रसिद्धी ही आपली प्रसिद्धी आहे आणि त्याप्रमाणेच प्रत्येकजण राबण्यास तयार असतो. यथावकाश अगदी 5-10 मिनटं झाली आणि
आता पार्टीची लोक यायला सुरुवात पण झाली होती. त्यांच्यातले मेन जे काय ऑर्गनायझर म्हणायचे त्या कुटुंबातले, ती माणसं पुढे आली होती. 2 कार आल्या, व्यवस्थित पार्किंगला लागल्या आणि त्याच्यातून 4-4 माणसं उतरली. ते अगदी घाईघाईने पुढे आले आणि त्यांनी नंदकुमारांना गाठलं. अजय सरांना हलकाच नमस्ते केला, कारण ऑर्डर बुक करताना त्यांनी अजयला पाहिलं होतं, पण तशी कोणाची फारशी ओळख झालेली नव्हती. मग नंदकुमारजींनी ओळख करून दिली. त्यानंतर मग अजय सरांशी गप्पा झाल्या. अजय सरांनी समजावून सांगितलं की ये आपका ऑर्डर है और इस हिसाब से हमने तैयारी की है, चलिए हॉल में दिखाते हैं आपको. हॉलमध्ये लावलेलं बॅनर, जे काही त्यांनी सुशोभीकरणासाठी सांगितलं होतं त्या नक्की लावलेल्या होत्या. सगळ्या वस्तू पाहिल्या, सर्व काही बॅनर पाहिलं. सगळ्या टेबलवरची टेबल क्लॉथ अतिशय स्वच्छ, डेकोरेटेड टेबल्स, महत्त्वाच्या लोकांची ऑर्डरमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांच्या टेबलची अरेंजमेंट, असं काही सर्व सरंजाम पाहता छानपैकी 2-3 कोपऱ्यामध्ये धूप अगरबत्तीचा धूर येतो आहे. तो अतिशय कोपऱ्यातनं बाहेर जातो आहे, पण त्याचा मंद सुवास सगळ्या हॉलभर पसरला आहे. ती पण काळजी घेतली होती. रूम फ्रेशनरपेक्षा या गोष्टींना प्राधान्य दिलं होतं, कारण रूम फ्रेशनर, त्यानंतर जाळल्या जाणाऱ्या कॅन्डल्स, अशा गोष्टींमुळं धोका उत्पन्न होऊ शकतो, हे अजय सरांनी सूचित केलं होतं सगळ्या स्टाफला. आणि धूप अगरबत्तीसुद्धा जास्ती प्रमाणात लावायची नाही, कारण त्या धुराची ॲलर्जी कदाचित कोणाकोणाला असू शकते. ती लावली तरी या जेवणाच्या हॉलपासून दूरवर लावायची आहे, कोपऱ्यात लावायची आहे आणि त्याच्या मागे एखादा मंद पंखा लावायचा आहे. आपोआप तो सुगंध सगळ्या हॉलमध्ये पसरतो. अगदी अजय सरांनी बारीक सारीक सांगितलेल्या गोष्टी स्टाफ लक्षात ठेवून त्याची अंमलबजावणी करण्यात पटाईत झाला होता. यथावकाश अजून एक कार आली आणि चला पाहुणे मंडळी येऊ लागली आहेत, हा इशारा करून अजय सरांनी नंदकुमारांचा निरोप घेतला आणि त्यांना सांगितलं की मी अनुप सरांच्या चेंबरमध्ये आहे, बसलो आहे, अनुपच्या खुर्चीसमोर बसलो आहे आणि माझं मी काय असेल ते काम बघतो आहे. काही झालं तरी CCTVवर माझी नजर आहे. मला असं काही वाटलं कुठे गोंधळ माजतो आहे तर मी स्वतः खाली येईन किंवा आपण एक बेल दाबावी. आय विल कम डाऊनवर्ड्स. इतकं सांगून अजय वरती जाऊन बसला. डोक्यामध्ये राजाबाजाचे विचार आणि अनुपचा विचार. अनुपचा आत्ता तो कोणतं काम करेल, त्याचं काम मार्गी लागेल की नाही, लवकरात लवकर अनुपची सगळी कामं झाली पाहिजेत, त्याच्या व्हिसाचं काम झालं पाहिजे, त्याला त्याचं जीवन जगायला भरारी घेण्यासाठी आपण मोकळीक द्यायची आहे आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठे ना कुठे थोडा तरी आपल्याला हातभार लावता यावा, याच विचारात अजय तिथे बसून राहिला. खाली मस्तपैकी जल्लोषात पार्टी सुरू झाली. सगळी माणसं हळूहळू जमायला लागली होती आणि त्यांचे एकमेकांमधले हास्यविनोद, गप्पा-टप्पा, असा मस्तपैकी गर्दीचा आवाज वरती येत होता. एक सुंदर माहोल तयार झाला होता खाली. त्यामुळं अजयला पण राहवलं नाही. अजयने खालचं दृश्य दिसतंय त्या टप्प्यामध्ये स्वतःची खुर्ची नेली बाहेरच्या गॅलरीत आणि तिथे बसून तो त्या वातावरणाचा आस्वाद घेऊ लागला. कोणावर लक्ष ठेवणं हा हेतू त्याचा नव्हता, पण सगळं काही व्यवस्थित चाललं आहे ना हे बघणं त्याचं हे आंतरिक मनातलं काम होतं. आवडीचं काम, त्याने स्वीकारलेलं काम. आपल्या अनुपसाठी जे काही आपण त्या अनुपला आधार देणार आहोत त्याचा हाच तर महत्त्वाचा भाग आहे. त्याची भूमिका आपल्याला योग्यरित्या निभावता आली पाहिजे, इतकंच त्या अजयच्या मनात होतं. आणि त्या दृष्टिकोनातनं गॅलरीत खुर्ची टाकून तो खालचं जे काही वातावरण आहे अतिशय आनंदाने भारावलेलं, सगळेजण खूप आनंदात, जेणेकरून सगळ्या कुटुंबातला तो आनंद बघणाऱ्याच्याही लक्षात यायला हवा. एव्हाना सहज अजयच्या लक्षात आलं, अरे आजची पार्टी आणि आपण अनुपला दिलेली मोकळीक याच्यामध्ये काहीतरी साम्य आहे. काय साम्य आहे? आज जे कुटुंब इथं पार्टीला आलं आहे, आज ज्या कुटुंबांनी इथे हे दुपारचं जेवण ठेवलेलं आहे, सगळ्या कुटुंबियांना एकत्र आणलं आहे. त्यांनी रिझन सांगितले बोलता बोलता की त्यांच्या कुटुंबातला कोणीतरी एक हायली क्वालिफाईड तरुण मुलगा, अख्ख्या कुटुंबात पहिलीच व्यक्ती की जी अमेरिकेला नोकरीला चालली आहे. त्यामुळंच हा त्याच्यासाठी फेअरवेल कार्यक्रम आणि सगळ्यांना आनंदात सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबियांना आमंत्रित केलेलं हे एक मोठं कुटुंब. छान वाटतो ना हा कन्सेप्ट? अजयला मनातल्या मनात हे सगळं आठवलं आणि त्या तरुण मुलाच्या जागी अजयला सतत अनुपचा चेहरा दिसायला लागला. अनुप जेव्हा आपला असा जायचं ठरेल त्या दिवशी आपण सगळ्या हॉटेलमधल्या लोकांनाही असंच एकत्र आणणार आहोत.
आणि ती पार्टी मी स्वतः देणार आहे असं अजयने स्वतःला बजावलं. त्याच्या मनातले हे विचार, या विचारांचं संक्रमण आणि आपसुकच अजय पुन्हा त्याच्या घरी पोचला. त्याच्या त्या काळातल्या त्याचा एक कझिन ब्रदर, जो त्याच्या कुटुंबामधला पहिलाच व्यक्ती होता की जो आखाती देशात नोकरीला चालला होता. तेव्हासुद्धा सगळ्या कुटुंबाला असाच आनंद झाला होता. हां, आता ही गोष्ट आलाहीदा की असं काही कुटुंब सगळं एकत्र आलं नव्हतं. कदाचित त्यावेळी कोणाची तशी मानसिकता किंवा सांपत्तिक स्थिती पण तशी नव्हती, नसावी. पण हा निरोप देण्यासाठी मात्र तो सगळ्यांच्या घरी येऊन गेला होता. प्रत्येक घरातल्या मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद घेऊन तो गेला होता. अशी त्याला अजयला नुसत्या त्या आठवणींनी खूप हुरळून जायला झालं. त्यानंतर आपसुकच दुसरा पण भाऊ, अजयचाच एक कझिन ब्रदर, या भावाच्या मागोमाग तो पण आखाती देशात गेला. हे सगळं आठवताना त्याला खूप छान वाटलं. सगळ्या गतजन्मीच्या स्मृती असं म्हटलं तरी काही हरकत नाही ना, कारण अजयचा हा दुसराच जन्म होता. त्याच्या त्या मागच्या सगळ्या रम्य आठवणी जणू काही मागच्या जन्मीच्याच आठवणी आहेत. इतका कालावधी मागचा त्याचा 10 ते 11 वर्षाचा मध्ये अंधारात गेला होता. त्यामुळंच त्याला असं वाटायचं की या आठवणी ह्या जन्माच्या मागच्या काही वर्षापूर्वीच्या नाहीत, तर या गतजन्मीच्या आठवणी आहेत. असाच तो थोडासा आठवणीत रमला आणि त्या दोन्ही भावांचे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर आले. आज कित्येक वर्ष उलटली नाही या गोष्टीला. पण तसं पाहिलं तर क्वालिफाईड खूपच, सगळे भाऊ क्वालिफाईड. पण या 2 क्वालिफाईड भावांना सर्वप्रथम संधी मिळाली परदेशात नोकरीला जाण्याची. आणि तसा तो काळ अप्रूप वाटण्यासारखाच होता. आता आजकाल तसं काही राहिलं नाही आहे, ठीक आहे. पण आजकालच्या युगातसुद्धा असा एखादा मुलगा एखाद्या कुटुंबातला तो एकटाच असतो, इतका शिकलेला आणि अमेरिकेत तो जॉब करण्यास चाललेला. 2 वर्षाच्या बॉन्डचा त्याला जॉब मिळालेला आणि त्याने सांगितलेलं कुटुंबात की सुरुवातीला हे 2 वर्षाचं असतं, पण कदाचित मला अजून 5 वर्ष तिकडे राहावं लागेल. प्रोजेक्ट खूप मोठा आहे, कंपनी चांगली आहे, त्यातून माझ्याकडे ते स्किल आहे, मी मेरिटमध्ये सिलेक्ट झालो आहे. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या आणि त्या ऑर्डर द्यायला येणाऱ्या लोकांमध्ये ही चर्चा सुरू होती. त्यासाठी पार्टी आहे आणि मग तो आनंद कसा सगळ्या प्रत्येक लोकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय हे अजयवरनं पाहत होता. त्या पार्टीची मजा बघण्यात तो तिथे खुर्ची टाकून बसला. 2-3 वेळा त्याला खाली जावं लागलं, तो भाग आलाहीदा. पण पार्टी यशस्वीरित्या पार पडली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद. ऑर्गनायझिंग कमिटी येऊन भेटत होती सारखी अजयला. हाँ, आपका ध्यान था, आप आते थे बीच बीच में, बड़ा अच्छा लगा, आपसे मिलते रहेंगे, हम लोग तो बस यूँ ही आते रहेंगे होटल को, आपको ढेर सारी शुभकामनाएं. असं काहीसं सगळं बोलत सगळ्यांनी आपल्या नंदकुमारजींकडं काय असेल ते बिल क्लिअर केलं. सगळे वेटरसुद्धा खुश झाले. खास वेटरसाठी म्हणून त्यांनी एक 500ची नोट दिली. मन मोठं केलं होतं. तो तरुण धावत धावत अजय सरांपर्यंत आला. कुणीतरी त्याला सांगितलं होतं की अजय सर काय आहेत, अनूप सर त्यांना किती मानतात. तो मुलगा आपसुकच आला. अतिशय चेहऱ्यावरनं खूपच हुशार, असं त्याची हुशारी चेहऱ्यावर झळकत होती. पण विनयशीलतेने भरलेलं मन त्याचं. अजय सरांकडे येऊन त्याने आधी हात मिळवला आणि नंतर साहबजी आपके भी आशीर्वाद चाहिए असं म्हणून अजय सरांच्या दोन्ही चरणांना स्पर्श केला. अक्षरशः अजय सरांच्या बुटाला त्यांनी हात लावून नमस्कार केला. अजय सर सवयीप्रमाणे मागे सरकले, त्याला मिठीत घेतलं आणि त्याच्या कानात सांगितलं, विश यू ऑल द बेस्ट बेटा, जो कुछ भी सपना है वो आपका सपना पूरा कीजिए, बस मस्त रहिए, माता और पिताजी का ख्याल रखना बेटा, वहाँ से भी आप उनकी कदर कर सकते हो, बीच बीच में उन्हें वीडियो कॉल पे बात करते रहना और उनको क्या चाहिए क्या नहीं चाहिए कुछ लोगों को यहाँ बता कर जाना, मत भूलना बेटा. बस इतना ही कहूँगा मैं. और क्या, बस दुआएं तो हमारी आपके साथ ही रहेंगी. ढेर सारी शुभकामनाएं बेटा, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर करियर. एवढं म्हणून अजय साहेबांनी तिथनं काढता पाय घेतला. कारण त्यांना अशा काही प्रसंगात अजय सरांना गहीवर दाटून येतो, अनंत आठवणी डोक्यात येतात. त्यामुळं ते तिथून सटकले आणि वरती जाऊन अनूपच्या आईबाबांची तस्वीरीच्या समोर जाऊन बसले. काही वेळात अनूप येऊ शकतो असं त्यांना उगीच वाटायला लागलं. 4-4:30 होत आले होते दुपारचे. तेवढ्यात नंदकुमारजींचा निरोप आला कि अजय सर चलिए खाना खा के लीजिए, अनूप सर का फ़ोन आया था, उन्होंने बताया है कि उनको आने में देर होगी, 8 बजेंगे, रात के 8 बजे तक
अजय सर को भूखा मत रखिए, उनका दोपहर का खाना हो जाना चाहिए. आज्ञा शिरसावंद्य असं म्हणून अजय सर खाली गेले आणि मग सर्वांच्या बरोबर त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. अर्थात अनूपच्या विना घास कशाखाली उतरेना इतकी त्याची सवय झाली होती. आणि खरंच हे मानलेलं नातं आहे असा प्रश्न पडावा इतका अनूप त्या अजय सरांच्यामध्ये मिसळून गेला होता. इतका तो मोकळेपणाने त्यांच्यासोबत राहत होता आणि इतका त्यालाही आधार वाटत होता, तितका अजय सरांनी पण त्याला प्रेम दिलं होतं. या सगळ्या गोष्टींचा तो एक संमिश्र परिणाम होता. त्यामुळंच अनूपच्या शिवाय पहिल्यांदाच त्या हॉटेलमध्ये ते जेवत होते. चला काही हरकत नाही, रात्रीचं जेवण मात्र आपण अनूपबरोबर करणार आहोत म्हणून त्यांनी थोडासा हलका असा आहार घेतला सगळ्यांच्या समजुतीसाठी. कुणालाही असं वाटलं नाही पाहिजे की अजय सर आमच्याबरोबर नाही जेवत, अनूप सर नसले की अजय सर नाराज असतात, असा कोणताही भाव चेहऱ्यावर दिसला नाही पाहिजे याची कटाक्षाने अजयने काळजी घेतली. आणि मग सगळ्यांना आनंद देत सगळ्यांबरोबर 4 घास खाल्ले आणि मग नंदकुमारजींचा निरोप घेऊन अजय वरती थोडासा मी वामकुक्षी घेईन आणि नंतर आपण भेटू संध्याकाळी. थोडंसं आपण फिरायला जायचं आहे नंदकुमारजी, मला कंपनी द्याल ना? इव्हिनिंग वॉक घेऊया आपण जरा. हो हो, काय हरकत नाही, काय हरकत नाही, 6:30 ते 7 आपण फिरायला जाऊ असं नंदकुमारजींनी प्रॉमिस केलं. आणि त्याप्रमाणे अजय आपल्या अनूपच्या आईबाबांच्या खोलीत त्यांच्या तस्विरीसमोर पापण्या मिटून एका खुर्चीत बसून त्याने आईबाबांपुढे एकच प्रार्थना केली की अनूपचं स्वप्न पूर्ण करणारच मी. फक्त तुमचे आशीर्वाद आमच्या दोघांच्या पाठीशी सतत आहेत ही जाणीव मला आहेच आहे आणि तसेच राहू द्यावेत. शेवटच्या श्वासापर्यंत आईबाबा आम्हाला दोघांना आशीर्वाद देत राहा. इतकं बोलून अजयने थोडी पाठ टेकली आणि कधी डुलका लागला त्याला काही कळलं नाही. पाहूयात मित्रांनो नक्की रात्री अनूप आल्यावर काय झालं. अजय हॉटेलमध्ये थांबतो म्हणला का अनूपबरोबर बंगल्यावर जायचं आहे, त्याप्रमाणे रुटीनप्रमाणे बंगल्यावर गेले. तिथं काय चर्चा झाली पाहत राहा, ऐकत राहा. सर्व संपलं असं कधीच होत नसतं, असं कधीच होत नसतं. हा कहाणीचा 46वा भाग. आपल्याला ही कहाणी आवडते, नक्की काय परिणाम होतो आहे, याच्यामध्ये पुढे काय अशी रुकरुक आपल्याला लागते का, या सगळ्या गोष्टी कॉमेंट बॉक्समध्ये आपण सांगितल्यात तर मला पण बरं वाटेल. या कहाणीला अजून उत्साहवर्धकरित्या आपल्यासमोर मला सादर करणं छान जमेल. आशा करतो मित्रांनो आपण कवी प्रवीत शो या चॅनलवर जे भरभरून प्रेम करताय ते असंच टिकून राहील याच अपेक्षेने या कथेत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात 47व्या भागात नवीन व्हिडिओ घेऊन.